श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री नरसिंह सरस्वती स्वामी चरित्र बोध. स्वामी स्वरूप परमपूज्य सद्गुरू श्री शरदजी लाटकर यांच्या दिव्य वाणीद्वारे ध्यानावस्थेत उद्घोषित आत्मोद्धारक प्रबोधनांवर आधारित श्री नरसिंह सरस्वती स्वामी चरित्र बोध यातील संन्यास दीक्षा या चौथ्या प्रकरणाचं वाचन आज मी करणार आहे. उत्तरायणातील शुद्ध नवमी ही तिथी संन्यास दीक्षा ग्रहण करण्यासाठी निश्चित करण्यात आली. या वेळेपर्यंत व्रतबंध संस्कार होऊन जवळजवळ 1 वर्ष उलटून गेले होते. आता बाल नरहरी 10 वर्षाचा होता. संन्यास दीक्षा देण्याच्या प्रसंगासाठी अनेक विद्वान, वेदमूर्ती, पीठाधिपती, ब्रह्मवृंद उपस्थित झाले. विधिविधानाच्या अनुसार एक एक संस्कार बाल नरहरीवर करण्यात आले. त्याचे यज्ञोपवीत गंगेत अर्पण केले. शिखा काढून टाकली गेली व कौपीन धारण केले. सर्व लोकेशणांचा त्याग करून बाल नरहरीने स्वतःचा श्राद्धविधी पूर्ण केला. गुरु कृष्ण सरस्वतींनी कानात वेदवाक्यांचे उच्चारण करीत नरसिंह सरस्वती असे नामकरण सिद्ध केले व एक संकल्प बाल नरहरीद्वारे करविला की संपूर्ण भारताची परिक्रमा करीत भक्तांचे रक्षण, शास्त्राचे अध्ययन व अध्यापनाचे कार्य व वर्ण आश्रमाची पुनश्च स्थापना आणि लोकजागृतीचे कार्य संपन्न करण्यात येईल. अशा प्रकारे संन्यास दीक्षेचा विधी पूर्ण झाला. दंडकमंडलू सहित आवश्यक सर्व साहित्य बाल नरहरीस प्रदान करण्यात आले. बाल नरहरीचा बालभाव हळूहळू संपुष्टात येऊ लागला व मुखावर धीर गंभीर भाव प्रकट होऊ लागले. मुखकमल तेजस्वी दिसू लागले. एवढ्या बालवयात संन्यास आश्रमाचा स्वीकार करीत त्याने गंभीर भावाचा अंगीकार केला. येथून पुढे जवळजवळ 1 वर्ष नरसिंह सरस्वती सद्गुरू कृष्ण सरस्वतींच्या समवेत राहिले व तेथे त्यांनी ध्यान साधना केली. याच वेळी कृष्ण सरस्वतींनी नरसिंह सरस्वतींना सद्गुरूचे पद प्रदान केले व इतरांना अनुग्रह देण्याची परवानगी दिली व यानुसार अनेकांना अनुग्रह दिला व दिव्य साधना करण्यासाठी मार्गदर्शन केले. अशा प्रकारे सद्गुरूंचे कार्य सुरू झाले. या दिव्य परंपरेमध्ये सर्वप्रथम आदिगुरु शिवशंकर भगवानाचे नाव घेतले जाते. त्यानंतर ही परंपरा भगवान विष्णू, ब्रह्मदेव, वसिष्ठ ऋषी, पराशर मुनी, वेदव्यास, शुक मुनी, गोविंदयती, आचार्य शंकर म्हणजे शंकराचार्य अशा प्रकारे पुढे चालत राहिली. अशा दिव्य गुरु परंपरेतील कृष्ण सरस्वतींना सद्गुरूंचे स्थान देत श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी आपले कार्य सुरू केले. आता गत 1 वर्षात त्यांना अनेक अनुयायी प्राप्त झाले. त्या सर्वांना घेऊन बद्री आश्रमात जाण्याची योजना तयार झाली. आता जगद्गुरूंच्या स्वरूपात विशाल कार्य करण्यास प्रारंभ झाला होता. वय केवळ 10-11 वर्ष होते. बाल्यावस्था हळूहळू संपुष्टात येत होती. किशोर अवस्थेमध्ये पदार्पण होत होते. एवढ्या अल्पवयात अनुग्रह, ज्ञानप्रबोधन, चिंतन, मंथन करीत श्रेष्ठतम अतिउच्च कार्य सिद्ध करण्याची पूर्ण तयारी होती. विशाल कार्यास प्रारंभ. संन्यास ग्रहण केल्यानंतर आता खऱ्या अर्थाने विशाल कार्यास प्रारंभ झाला. वाराणसी, काशी विश्वनाथाचे स्थान क्षेत्रात जवळजवळ 1 वर्षांपर्यंत नरसिंह सरस्वतींचे कार्य सुरू झाले. त्यामध्ये मुख्यतः नित्य प्रबोधनांमधून वेद, वेदांग, श्रुती, स्मृती व योगाची सर्व अंगे याचे ज्ञान नव्या शिष्यांना प्रदान केले जात होते. नरसिंह सरस्वती महाराजांसमोर सर्व आबालवृद्ध नतमस्तक होत असत. शरणागत भावाने श्री कृष्ण सरस्वतींच्या समवेत श्री नरसिंह सरस्वतींनी 1 वर्षाचा कालावधी संपन्न केला. आता या काशी स्थानानंतर बद्रिका आश्रम, बद्रिका वन या ठिकाणी जाण्याचे नियोजन केलेले होते. बद्रिका आश्रमी प्रस्थान करण्याची योजना झाली आहे हे कानी पडताच बराच शिष्य समुदाय त्यांच्या समवेत जाण्यास उत्सुक झाला. श्री नरसिंह सरस्वती महाराजांना विनवणी करू लागले की आम्ही सर्व आपल्या समवेत यात्रेसाठी प्रस्थान करू. ते ऐकून श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी अनेक यतिवरांची परीक्षा घेतली. त्यांची परब्रह्म परमेश्वराशी किती एकरूपता आहे, इच्छा, वासनांवर त्यांनी नियंत्रण मिळवले आहे काय, इत्यादी अनेक अंगांनी पात्रतेचे परीक्षण केले. त्यातील निवडक यतीश्वर शिष्यगणांना आपल्यासोबत यात्रेत समाविष्ट होण्यासाठी परवानगी दिली. यानंतर अष्टसिद्धी प्राप्त झालेल्या सिद्धेश्वर शिष्यगणांसह परब्रह्म परमेश्वर श्री दत्तप्रभू श्री नरसिंह सरस्वती यांनी वायुमार्गाने बद्रिका आश्रमास प्रस्थान केले. वायुमार्गाने गमन करण्याची प्रक्रिया मोठी विलक्षण आहे. जेव्हा वायुमार्गाने गमन करावयाचे तेव्हा प्रत्येक शिष्य सिद्धेश्वराचा स्थूल देह
प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर स्वरूप होत असे. पंचमहाभूते आपल्या मूळ स्वरूपात म्हणजेच पंचतन्मात्रांच्या स्वरूपात येत असत व यावेळी त्रिगुण व त्रिगुणाधिष्ठित सतत्व, चित्तत्व, आनंदतत्वाशी एकरूप होत. मनुष्याचे त्रिदेह अत्यंत सूक्ष्म अतिसूक्ष्म अवस्थेत गेल्याने अन्न ग्रहण करण्याची आवश्यकता नसते, कारण देह वायुरूप झालेला असतो. केवळ संकल्प केला की त्वरित इच्छित स्थानावर सर्वजण जात असत व याच सिद्धांताच्या अनुसार निवडक दुर्लभ अशा यतीश्वरांना सोबत घेऊन श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी यात्रेसाठी प्रस्थान केले होते. आता ते सर्वजण बद्रीनारायणास पोचले. या स्थानाचे विशेष महात्म्य आहे. हे स्थान वेद महर्षी व्यासांच्या कार्याने विशेष प्रसिद्धीस आले. तेथे व्यास महर्षी अखंडपणे नारायणाचे अर्चन पूजन करीत आहेत. त्यांच्यामध्ये सूक्ष्म अतिसूक्ष्म देह धारण करण्याची क्षमता होती. ते चिरंजीव स्थितीत आहेत. गुरुपदस्थ असणाऱ्या परब्रह्म परमेश्वराशी एकरूपत्व पावलेल्या महनीय व्यक्ती वेद महर्षी व्यासांना भेटावयास येत असत. या ठिकाणी वेगवेगळ्या गुहेमध्ये अनेक सिद्धपुरुष तपश्चर्या करीत असतात. पूर्वी काशी विश्वनाथ क्षेत्रातील अनुष्ठानानंतर श्रीपाद श्रीवल्लभ सद्गुरू या बद्रिका आश्रममध्ये आले होते व व्यास महर्षींसोबत त्यांनी सत्संग केला होता. त्या दोघांचा परस्परांशी संवाद झाला. समग्र विश्वातील समस्त जीवांच्या कल्याणाचा मार्ग सुस्पष्ट करणे हाच सद्गुरूंच्या कार्याचा प्रमुख उद्देश असतो. भक्तांना सद्गुरू तत्वरहस्याचा बोध व्हावा, नित्य सदाचार, अनुष्ठान, सत्संगाची प्राप्ती, स्वधर्माचरण प्रस्थापित करून त्यांचे कल्याण सिद्ध व्हावे या उद्देशाच्या परिपूर्ततेसाठी सद्गुरू कार्यरत असतात. सद्गुरू दत्तात्रेयांनी त्यांच्या अवतारात हेच कार्य संपन्न केलेले आहे. युगायुगांपासून कुरुपदस्थ ऋषीगणांनी आपापल्या आश्रमातील गुरुकुलांमध्ये राजवंशातील व निर्धन कुटुंबातील मुलांना समसमान वागणूक दिली आहे. सर्वजण समर्पण भावाने विद्या ग्रहण करीत गुरुशिष्य परंपरेद्वारे मोठे दिव्य कार्य होत असे व त्यामुळे समाज पुरुषामध्ये ज्ञान, भक्ती, वैराग्य व सदाचाराचे महत्त्व प्रस्थापित होत असत. परंतु ही दिव्य परंपरा पुढे चालून खंडित होत गेली व कलियुगामध्ये याचे महत्त्व कमी झाले. अधर्म, प्रमाद, पाखंड प्रस्थापित झाला. अद्वैत सिद्धांतांची पुनर्स्थापना करण्यासाठी विविध विग्रह रूपात सद्गुरूंनी कार्य केले. वेदव्यास महर्षी व श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा त्या ठिकाणी जो संवाद झाला त्यात प्रामुख्याने व्यास महर्षींनी महाराजांना विनंती केली की समस्त भारतवर्षामध्ये सज्जन लोकांना त्रास होत आहे, त्यांच्यावर अन्याय होत आहे, त्यांना ज्ञान देऊन निर्भय करावे व अधर्म प्रस्थापित करणाऱ्यांना, प्रमाद करणाऱ्यांना दंडित करावे. बद्रिकास्थानी श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या शिष्यगणांसह गंभीर ध्यानधारणा करीत 3 दिवसांपर्यंत वास्तव्य केले. कारण बद्रिका आश्रम स्थानाचे अत्यंत महत्त्व असल्यानेच प्रत्येक सिद्ध पुरुष या ठिकाणी परिक्रमेसाठी येतात व तपस्या करतात. या स्थानी स्वतः दत्तात्रेय भगवान बद्रीनारायणांच्या रूपात स्थित आहेत. या स्थानाचा महिमा सिद्ध करणारा एक प्रसंग पुरातन काळी घडला. प्रयाग संगमावर अनेक ऋषीगण जमले होते. वेदांतावर चर्चा चालू होती. तेव्हा यज्ञ अनुष्ठानाच्या निमित्ताने अग्निनारायण तेथे प्रकट झाले. त्यांची व्यथा निवेदन करीत म्हणाले की अनेक ऋषीगण अनंत काळापासून अग्नीमध्ये हवन करतात व त्यांचे पाप नष्ट होते, परंतु माझे हे पाप कसे शालन होणार? मनुष्यगण आपल्या पापाचे शालन व्हावे म्हणून तीर्थस्थानावर स्नान करतात. कृष्णावेणी, पंचगंगा, सप्तनदी संगम या ठिकाणी दत्तभक्त पर्वणी काळात स्नान करतात. दर 12 वर्षांनी गुरुकन्या राशीत प्रवेश करतो. त्यावेळी स्वतःच्या पापक्षालनासाठी या पवित्र संगमावर कृष्णवेणी, पंचगंगा व सरस्वती या नद्या स्वतः स्नानासाठी येतात व पवित्र होऊन परत जातात. भागीरथी नदीलाही दर 12 वर्षांनी पुन्हा पवित्र होण्यासाठी कृष्णेमध्ये प्रकट व्हावे लागते. अग्निनारायण अत्यंत व्यथित होऊन ते सांगू लागले व पुन्हा म्हणाले, माझ्या माध्यमातून हवन सामुग्रीद्वारे विविध देवदेवतांना अनेक भोग प्राप्त होतात, परंतु या प्रक्रियेमध्ये मी स्वतः अपवित्र होतो, तर ही अपवित्रता कशी नष्ट होईल? असे बोलत असतानाच भागीरथीच्या प्रवाहातून स्वतः वेदव्यास महर्षी प्रकट झाले व अग्निनारायणास सांगितले की कितीही पापसंचय असला तरी नरनारायण व बद्रीनारायणाचे दर्शन घेऊन तपश्चर्या केल्यास पाप नष्ट होते, म्हणून तुम्ही तेथे अवश्य जावे व बद्रीनारायणासमोर नामसंकीर्तन करावे, यामुळे पापक्षालन होईल. हे कानी पडताच अग्निनारायण तत्क्षणी बद्रीनारायणांच्या समोर येऊन पोहोचले व मोठ्या नम्रतेने त्यांचे दर्शन केले. नामसंकीर्तन तपश्चर्या केली. यामुळे अग्निनारायणामध्ये जो पापसंचय झाला होता त्यापासून ते मुक्त झाले व पापक्षालन झाले. आता अग्निनारायण अत्यंत प्रसन्न होते व या प्रसंगाचे प्रतीक म्हणून त्यांनी तेथील एका शिलेमध्ये प्रवेश केला. हे स्थान अग्निशिला या नावाने प्रसिद्ध आहे.
अशाच प्रकारे नारद मुनींनी या ठिकाणी तपस्या केल्यावर बद्रीनारायण प्रसन्न झाले व नारद मुनींना आशीर्वाद दिला की त्यांच्या मुखामध्ये नारायणाचे नाम अखंडपणे चालत राहील. या वराने आणि आशीर्वादाने नारद मुनी आनंद झाले. या प्रसंगाचे प्रतीक म्हणून ते एका शिलेमध्ये प्रविष्ट झाले. त्या ठिकाणास नारद शिला म्हणून ओळखले जाते. नरसिंह अवतारात भगवान विष्णूंनी आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी येथे येऊन एका शिलेमध्ये प्रवेश केला. ती नरसिंह शिला नावाने प्रसिद्ध आहे. भगवान विष्णूंचेच वाहन गरुडाने देखील येथे अशाच प्रकारे गरुड शिला प्रस्थापित केली. अनेक देवदेवताही येथे येत जात असतात व स्वतः वेदव्यास महर्षी येथे तपश्चर्या करीत असतात. असे या बद्रिकाश्रम स्थानाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे येथे 3 दिवस वास्तव्य झाले. यानंतर समस्त समुदायासह सद्गुरू केदारनाथ स्थानाकडे गेले. तेथे स्वयं महादेव स्वयंभू लिंगाच्या रूपात प्रकट झालेले आहेत. येथे शिष्यगणांसमवेत या ज्योतिर्लिंगावर रुद्राभिषेक केला व आपलेच अस्तित्व केदारनाथाच्या लिंगामध्ये कसे आहे याची सर्वांना प्रचिती दिली. स्वतः सद्गुरू हा रुद्राभिषेक करीत असताना जणू स्वतःचा आविष्कारच प्रकट करीत होते. कारण ज्योतिर्लिंग हे गुरुतत्वाचे प्रकटीकरण असल्याने गुरुतत्वाचे पूजन करीत आहे असे दिसत होते. अहम ब्रह्मास्मी यामधून जीव ब्रह्मस्वरूपच आहे या तत्व सिद्धांताला पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी दत्तप्रभू लोकसंग्रहार्थ आविष्कृत करीत होते. अशा प्रकारे बद्रीनारायण व केदारनाथ या स्थानावरून पुढे कैलास पर्वताकडे गमन करण्यासाठी श्री नरसिंह सरस्वतींनी आपल्या शिष्य समुदायासह प्रस्थान केले. तेथे शिवशंभू आदिमाता पार्वती व गणेश यांचे स्थान आहे. कैलास पर्वताजवळ मानस सरोवर व राक्षसताल ही जलाशय आहेत. भिन्न भिन्न आविष्कारात दत्तगुरूंचे येथे आगमन होत असते. आपल्या शिष्यांसोबत त्यांनी कैलासाच्या 3 परिक्रमा केल्या. लोकसंग्रह व्हावा व शिष्यांसमोर आदर्श प्रस्थापित व्हावा या उद्देशाने सद्गुरू अशा लीला करीत असतात. मानस सरोवरपाशी श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी अनुष्ठान केले. छेलेग्रामी प्रकट झाल्यानंतर तीर्थयात्रा करीत करीत ते पूर्वी कैलास व मानस सरोवरापाशी आले होते याची पुनश्च एकवार त्यांची स्मृती जागृत झाली. आता येथे आल्यानंतर त्यांनी पुराणातील कथा आपल्या शिष्यांना ऐकविल्या. आजपर्यंत योगारूढ असणारे योगी योगेश्वर पदापर्यंत पोहोचले होते. या सर्वांनी ही यात्रा पूर्ण केली. ही संपूर्ण यात्रा जवळजवळ 4 वर्षांपर्यंत चालू राहिली. पुन्हा काशी विश्वनाथ स्थानावर वायुमार्गाने परत आले. काशी विश्वनाथाच्या जान्हवी तटावर असलेल्या नारद घाटावर सर्वजण आले. तेथे नारदेश्वर लिंग आहे. नारदांनी शिवशंकराची दीर्घ काळापर्यंत भक्तिपूर्वक आराधना केली होती. याची स्मृती म्हणून नारदेश्वर लिंग प्रस्थापित झाले व भक्तीचा महिमा सिद्ध झाला होता. येथे शिवशंभू प्रसन्न असतात व चतुर्भुज विष्णूची आराधना करीत असतात. ज्ञान व भक्ती प्रस्थापित करणाऱ्या या स्थानावर दत्तप्रभूंचे आगमन झाले होते. याच घाटावर अत्रीश्वर व अनुसूयेश्वर लिंग आहेत. येथे आल्यानंतर श्री नरसिंह सरस्वती महाराज ध्यानस्थ बसले. तेव्हा त्यांना दत्त अवतारातील पूर्व घटनांचे स्मरण झाले व येथेच एका दत्तात्रय मठ स्थापना करावा असे वाटले. तसा त्यांनी संकल्प केला व त्याप्रमाणे आपले एक शिष्य श्री महेशानंद सरस्वती यांना मठ स्थापना करण्याची जबाबदारी दिली. त्यांनी एका भव्य वास्तूची निर्मिती केली व यामध्ये श्री दत्तात्रय विष्णुदत्त व त्यांचे माता पिता अत्री व अनुसूया माता यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. श्री नरसिंह सरस्वती यांनी मठाधिपती पदावर श्री महेश्वरानंद सरस्वतीची नियुक्ती केली. नित्य उपासना, नित्य अनुष्ठान व संन्यास भिक्षा केंद्र म्हणून हे स्थान निश्चित करण्यात आले. अष्टांग योगाचे स्थान समग्र श्रुती स्मृती प्रदान करण्यासाठी पाठशाला, वेदांग संहिता प्रदान करण्याचे विद्यालय इत्यादीची कार्य सुरू झाले. 4 आश्रमांची आचार संहिता प्रस्थापित करीत मठाचे कार्य सुरू झाले. श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी त्यांचे गुरु श्री कृष्ण सरस्वती यांना प्रार्थना केली की कुलगुरू या नात्याने प्रस्तुत मठ हा आपल्या मार्गदर्शन व निर्देशनानुसारच चालावा ही परब्रह्म परमेश्वराची प्रेरणा आहे. म्हणून कृपया श्री महेश्वरानंदांच्या माध्यमातून कार्यास प्रारंभ करावा. याप्रमाणे ज्येष्ठ श्रेष्ठ असे सद्गुरू श्री कृष्णचंद्रांनी या मठाचा कार्यभार स्वीकारला. या ठिकाणी श्री दत्तगुरूंचे गुप्त रूपाने कायम वास्तव्य असल्याने हे स्थान अतिपवित्र आहे. याप्रमाणे मठाच्या प्रतिष्ठापनेचे कार्य संपन्न केल्यावर आपल्या निवडक शिष्यगणांसह प्रयाग संगमाच्या ठिकाणी 4 महिन्यांसाठी प्रस्थान केले. तेथे चातुर्मास संपन्न केला. या ठिकाणी अनेक शिष्यगण प्राप्त झाले. बाल सरस्वती, कृष्ण सरस्वती, सिद्ध मुनी, सिद्ध सरस्वती यांना श्री नरसिंह सरस्वती महाराजांकडून अनुग्रह प्राप्त झाला. यापैकी सिद्ध मुनींनी गंगाधर सरस्वती यांना गुरुचरित्र कथन केले. याच समग्र सिद्धांत कथनातून गुरुचरित्र ग्रंथाची निर्मिती झाली आणि भक्तांना हा मोठाच लाभ झाला.
याच प्रयाग स्थानावर लोकांच्या नित्य प्रपंचातील समस्यांचे निराकरण व नित्य उपासनेबाबत निर्देश करीत लोकांना सुपंथ प्राप्त करून देण्याचे कार्य श्री नरसिंह सरस्वती महाराज करीत होते. तसेच ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थी व संन्यासी लोकांसाठी आचारसंहिता निश्चित केली व प्रयाग स्थानावरील चातुर्मासात अनेक भक्तांचे कल्याण केले. सर्वांना सुपंथ प्राप्त झाला. यानंतर श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी पाटलीपुत्र स्थानावर तटाक यात्रा संपन्न केली. तेथे 3 दिवसांपर्यंत अनुष्ठान केले. हळूहळू वेगवेगळ्या तीर्थस्थानांवर भ्रमण करीत धर्म संस्थापनेसाठी पदयात्रा करीत राहिले. पुढे गंगासागर स्थानावर पोहोचले. येथे कपिल मुनींचा आश्रम होता. या ठिकाणी शक्तीचे उपासक मोठ्या प्रमाणावर होते व वाम शक्तीचे प्राबल्य होते, जारण मारण इत्यादीचे. आपल्या शिष्यगणांना 3 वर्षांपर्यंत श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी येथे लोकांना भक्ती व ज्ञानाचे महात्म्य पटवून दिले. तेथे या वाम शक्तीचा उपयोग अयोग्य हेतूने निषिद्ध कार्यासाठी केला जात असे. या विपरीत कार्यापासून परावृत्त करण्यासाठी श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी धर्माचे सार, मूळ अर्थ, श्रुती स्मृती ग्रंथाचे सार व 4 वेदांचा सारांश येथील समाजापुढे मांडला. प्रज्ञा ब्रह्म हेच ब्रह्म असून तेच परब्रह्म परमेश्वर होय. प्रज्ञेमुळेच मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेकाची प्रस्थापना होते. मनुष्याच्या सर्व क्रियांचे अधिष्ठान प्रज्ञा होय. तसेच नित्यकर्म, यज्ञ, याग याविषयी ज्ञान देणारे यजुर्वेदाचे महत्त्व त्यांनी सांगितले. जीव हाच ब्रह्म आहे असा संदेश यामधून दिला. आसक्ती नष्ट होऊन देहबुद्धीचा त्याग केला जातो तेव्हा जीव ब्रह्मस्वरूप होतो. अहम अर्थात जीव हा जीवच ब्रह्मस्वरूप होतो. हा सिद्धांत गंगासागर येथे श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी प्रतिपादन केला. सामवेदाचे महत्त्व प्रतिपादन करताना श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी सर्वांना संदेश दिला की सामवेदाने मनुष्याला तत्वदृष्टी प्रदान केली आहे. तत्वमसी अर्थात जे तत्वस्वरूप आहे, जे निर्गुण निराकार परब्रह्म परमेश्वर तत्व आहे तेच तुम्ही आहात. जे समग्र ब्रह्मांडाच्या अणुरेणूमध्ये स्थित आहे, जे सर्व व्याप्त तत्व आहे तेच तत्व प्रत्येक जीवामध्ये आहे. अशा प्रकारे 3 वेदांच्या माध्यमातून मनुष्यास ब्रह्मतत्वाविषयी ज्ञान देणे आवश्यक आहे हे जाणून श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी जनकल्याणार्थ ते सर्वांना प्रदान केले. यामुळे मनुष्य शांत व तृप्त होईल. अवांछित कार्ये नष्ट होतील. अधर्म करण्यापासून मनुष्य प्रवृत्त होईल. अशा प्रकारे मानव कल्याणार्थ सद्गुरूंचे कार्य चालत राहिले. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.